सुस्वागतम सुस्वागतम। आई श्री वागजाई देवी, श्री भैरी केदार मानाई चंडिका यांना वंदन। महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा आणि जमलेल्या रसिकजनांना यांनाही मानाचा मुद्रा। या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। सनईला सुरांची साथ पाहिजे, ढोलाला ताशाची साथ पाहिजे आणि आमच्या श्री वागजाईदेवी पालखीच्या पथकाला फक्त आणि फक्त तुमच्या टाळ्यांची साथ पाहिजे, तुमच्या टाळ्यांची साथ पाहिजे। सादर करत आहोत देखावा हिंदू मुस्लिम ऐक्य। परवा मुंबईला हिंदू मुस्लिमांची दंगल झाली। का झाली, कशासाठी झाली, कारणे परंपरा हा भाग वेगळा, पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड राहत होते। त्याच मोहल्ल्यात ऐन 25ची लावणीखानी युवती राहत होती। देखणी आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावणीखानी त्या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता। दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची अब्रू उठावी असा बेत त्याने आखला। आणि या दंगल ऐन जोमात असताना रात्रीच्या 12-12:30 वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घरात दिसणे सरकू लागले। बघता बघता दारात धडका पडू लागल्या। आतली युवती बावरली, शहारली, घाबरली। खिडकीतून बघितलं, गुंड दिसले। इरादा ध्यानी आला, नुसती जीवाच्या आकाराने पळत सुटली। मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12-12:30 वाजता ती बेभान होऊन पळते। गुंड पाटलावर आहेत, तिला कळून चुकलं त्या गुंड्याच्या तावडीत जर सापडलं तर आपल्या अब्रूची लक्तर इथंच रस्त्यावर टाकली जातील। बेभान पळते, जीवाच्या आकांताने काळोख चिरत धावते। धावता धावता एका बोळात शिरली। बोळात एका घरात उजाड दिसला। धबाबल्यावर दार उडाली, दार ठोठावलं, दार उघडलं गेलं। दारात उभा होता ऐन 30चा एक हिंदू युवक। दारात मुसलमान युवती पाहिली, त्याला आश्चर्य वाटलं। बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची, ही मुलगी मुसलमान मग हिंदूच्या दारासमोर कशी? त्याने विचारलं काय होय? ती युवती म्हणाली काही गुंड माझ्या पाठलावर आहेत, एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? माझी अब्रूटचा बेत आहे त्यांचा। हा युवक म्हणाला निश्चिंत आत ये, घर तुझंच आहे। तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरू पांघरू दिलं, सांगितलं शांत झोप इथं, तुला कुठली भीती नाही। मी स्वतः दाराची राखण करत राहतो रात्रभर, ते गुंड परत येणार नाहीत, तुला त्रास देणार नाहीत, बिनगोर राहा। ती युवती झोपी गेली। हा दाराची राखण करत बसला, ते गुंड परत येणार नाहीत, त्या युवतीला त्रास देणार नाहीत। पण राखण करता करता डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालते हिंदू मुसलमानांची, ही मुलगी मुसलमान, मी हिंदू, मग तिने एका हिंदूच्या घरात आसरा मागितला कसा? तिला भीती नाही का वाटली? आणि ते गुंड तिच्या अब्रूला दिसले, तिच्या पाठला घरात। मी घरात एकटाच आहे, मी तरुण आहे म्हणत आणलं तर आताच या क्षणी इथंच मी या युवतीच्या अब्रू लुटू शकतो। तिला माझ्या तावडीतून वाचवणारही कुणी नाही, मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात तिने चिंता थांबली आहे? रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही। सकाळ झाली, ती युवती जायला निघाली। जाताना तिने आभार मानले, न राहून यांना विचारलं बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानांची, तू मुसलमान मी हिंदू, मग माझ्या घरात आसरा मागितलास कसा? ते गुंड तुझी अब्रूच्या उद्देशाने तुझ्या पाठलावर होते, मग मी घरात एकटाच, मी तरुण होतो, मनात आणलं असतं तर रात्रात मीही तुझी अब्रू लुटू शकलो असतो। माझ्या तावडीतून वाचवायला कुणी नव्हतं, मग कुठल्या भरोशाला माझ्या घरात थांबलीस? त्यावेळी युवती म्हणाली त्या गुंडाच्या तावडीतून सुटण्यासाठी मी बेभानपणे पळत होते। मुंबईच्या रस्त्यावर मी शहरात धावत होते। धावता धावता बोळात शिरले, बोळात तुझ्या घरात उजाड दिसला। दबाबत्यावरून दारा पुढे आले, पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी हात टाकून बघितला तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दार ठोठावलं। कारण मला माहिती आहे ज्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही। गेल्या 350 वर्षानंतरही माझ्या राजांबद्दल जनमानसामध्येची प्रतिमा आहे ही प्रतिभा आहे। शिवाजीच्या स्मरणात ते एवढ्यासाठी, त्यांचा जय जयकार आहे तो सुद्धा एवढ्यासाठी, त्यांच्या विचारांचा जागर आहे तो सुद्धा एवढ्यासाठी। मी मराठी भाषेतला शिवाजी आहे, म्हणजे शिवाजी फक्त नाव नाही, शिवाजी फक्त कर्तृत्व नाही, शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वात परिमाण आहे। मला काय व्हायचंय तर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात असेल तिथलं मला शिवाजी व्हायचंय, मला शिवाजी व्हायचंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। धन्यवाद। प्रेक्षक तुम्हाला जर हा देखावा भावना असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। धन्यवाद। तत्पूर्वी मगाशी ज्या संघाने आपली कला सादर केली दुर्दैवानं त्यांची पालखी पडली, तरी सुद्धा
आयोजकांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. चिचगरी संघाच्या प्रमुखांना विनंती करतो आपण पुढे या. शिवाजी महाराज चाळके आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. शिवाजी वा या पुढे. वंश लाड यांच्याकडून आता सादर झालेल्या या देखाव्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अध्यक्ष आपण त्यांचा सन्मान करा. डोलावर काठी रे काठी, डोलावर काठी रे काठी, बैरीबुवा उबळेकरांच्या पाठीशी रे. वागा देऊच्या नावानं चाल मला. Thank you.
वेळी पालखी देते कार्यकर्त्याकडे हसत सुद्धा दाखल झाले. अतिशय सुंदर असा हा सोहळा आज या उघडे गावामध्ये संपन्न होत आहे. हरिनामाचा हा सोहळा, हरिभजनाचा हा सोहळा आणि गणपतीचा हा सुंदरातला उत्सव. सुंदर सूर्य सदैव येत आहे. या विधीच्या हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चक्रीवादीच्या जागी नावे मांडलेला सुंदर इतिहास सदैव सादर करत आहे. आणि तितकंच सुंदर पालखीवर पुष्प या ठिकाणी या कलाकारांकडून पेश केलं जातं. सदैवाला दिशानवाला हे दोन अवली कलाकारी असं करते. चौगुले सदैव होणार म्हणजे सगळे पंचांत होणार. सुंदर असा हा मनाला सुद्धा या ठिकाणी सादर केला जातो. कमाईच्या या कलाकारांकडून अतिशय सुंदर एकावर एक दोन कलाकार आणि तिसरा चतुरस्र.
ठिकाणी आणि ते इंदूरकर कौंडरप्रमाणे यांच्याकडून तमारी संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर ऋतिक देसाई ओगली यांच्याकडून सुद्धा तमारी संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वेगळ्या प्रकारचं वाद्य आणि वेगळ्या प्रकारचं नृत्य. छोटे छोटे कलाकारांचं तरतूद कलावंत अशी आहे. या ठिकाणी स्टीलची परात आणली जाते. त्या परातीच्या काठावर हा कलाकार डोक्यावर पालखी घेऊन उभा राहिलाय आणि बघूया ही परात फिरवली जाणार. पंचांची बारीक नजर आहे की जर परात पूर्णपणे फिरली, पालखी पूर्ण फिरली तरच या स्टेजला कोण दिला जातो असं माझं मत आहे. पंचमार्गापेक्षा निश्चितच परीक्षण योग्य ते पाहिजे. या ठिकाणी नागरिकांनी खेळ वाढलेले आहेत आणि त्या खेळांचा प्रेस्ताव आणि ती संपूर्ण खेळ फिरवली जाते. प्रेक्षकांना तुम्हाला एक क्षण जर आवडत असतील तर त्याला वाजवायला कंजूसपणा अजिबात करू नका. अतिशय सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी कलावी सगळीकडून आपल्याला पाहायला मिळतं. काही लहान वयाचे कलाकार, काही वयोवृद्ध कलाकार अगदी चांगली सांगणं घातलेले बरेचसे कलाकार हे साधारणतः 20 ते 25-30 या वयोगटातले, काही शाळकरी कलाकार सुद्धा छोटे 10-15 वयोगटाचे सुद्धा आहेत. आणि सलाम केला जातो, आयोजकाला सलाम केला जातो, मान्यवरांना सलाम केला जातो, रसिक मैदान प्रेक्षकांना. चला
या ठिकाणी सन्माननीय सुरेशदादा चव्हाण यांच्याकडून या कमाई संघासाठी 500 रुपये पारितोषिक मिळाले आहे. धन्यवाद दादा. त्याचबरोबर विद्याधर तावडे यांच्याकडून सुद्धा कमाई संघासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दिलीप गोसावी यांच्याकडून सुद्धा कमाई संघासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि सुंदर असा मनोरा सादर केला जातोय. एकावर एक कलाकाराच्या हातावर पालखी आहे. सन्माननीय नरेशजी चव्हाण यांच्याकडून सुद्धा कमाई संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पप्पू गुरु या देवस्थानचे गुरु उघडे ग्रामदेवतेचे गुरु यांच्याकडून कमाई संघासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. शेवटची 5 वर्षी कमाई संघ शेवटची 5 वर्ष गावचे सुप्रसिद्ध कलाकार संकल्प पावरे यांच्याकडून कमाई संघासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. माजी सरपंच सुचिता सुभाष कावले यांच्याकडे कमाई संघासाठी 503 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गोसावी यांच्याकडे कमाई संघासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. सहकारी शेवटचे काही क्षण या ठिकाणी सुंदर असतात. अतिशय सुंदर असा कला विस्तार या कलाकारांकडून सादर झाला.